तर मंडळी हे बघा मस्त असं जेवण झालं आहे. मुशीचा कालवण आहे जेवायलाच आणि पापड आहे. ती जी मुशीची जी वरची स्किन आहे ना ती काढायलाच लागते. तर ही आपली मेन रेसिपी आहे बघा, मुशीचा कालवण. तर हे बघा मस्त असं जेवण आहे. पापड, लोणचं, मुशीचा कालवण, एक नंबर झालं जेवण. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे मागे बघताय सर्व कपडे वगैरे टाकलेले सुगात. आणि आपण कुठे आहोत तर बोटीमध्ये आहोत. हा बघा, हा समोरचा धक्का आहे तो सासण डॉकचा धक्का आहे. इकडे नेटवाले बोट आहेत, मावरा वगैरे उतरतात आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ वगैरे बनवून झाली आपली आणि ती व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. त्याच्यानंतर ही तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल, ती म्हणजेच बोटीवरचं जेवण. तर आपण आता ज्या बोटीमध्ये आहोत ती बोट आहे योगेश चोगले, गणेश चोगले आणि मोरेश चोगले यांच्या बोटीमध्ये आहोत आपण. आणि ही जी बोट आहे ती पण आपल्या गावामधलीच आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ते म्हणजे बोटीवरचं जेवण. आणि बोटीवर आपण आता जे जेवण करणार आहोत, कालवण करणार आहोत, ते म्हणजे मुशी, शार्क फिश आपण बोलतो त्याला. तर मुशीचं कालवण करतो आहे मस्त. हे बघा इकडे मस्त बगे असे चिरून आहेत ना, सुखात टाकलेले आहेत. एक नंबर कालवण लागते बघा सुक्या बग्यांचा. हे बघा, तर इथे मुशीची कटिंग बघताय. आज शार्क फिश खाणार आहोत आपण, म्हणजेच मुशी. ही बघा कशी सोलली जाते बघा मुशी. आणि आम्ही खाणारे तिघेच आहोत. तिथे व्हेजवाल्यांचा चालला आहे, बाकी सर्व व्हेज आहेत, बाकी आम्ही खाणारे नॉनव्हेजवाले तिघेच आहोत. आणि तिघे असल्यामुळे आता हे आम्हाला 2 मुशे बस झाले. हे बघा, ही एक मस्त तर सोलून झाली आहे आणि ही एक मोठी सोलतात आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मुशीचं कालवण, बोटीवरचं जेवण हे सर्व बघायला मिळणार आहे. हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बघा कशी सोलली जाते. आणि हे काका हे एकच म्हावरा असं आहे की आपण सोलून खातो ना, म्हणजे सोलली जाते त्याला. नाही तर दुसरा म्हावरा सोलीत ना आपण, नाही. हां, बाकीचा म्हावरा तुम्ही बघितला तर सर्व त्याची खवलं काढली जातात. पण हे एकच मुशी अशी आहे की तिची पूर्ण बाहेरून चमडी आहे ती पूर्ण उतरवली जाते, काढली जाते, सोलली जाते पूर्ण तिला. आणि मग असं त्याच्यानंतर मग तुम्हाला पाहिजे तशी कटिंग करू शकता. आता काका बघा कसे करतात, व्यवस्थित कटिंग प्रॉपर. आपल्या ठेवायचे ही बघा कशी पूर्ण कशी चांबडी काढली जाते बघा. ती जी मुशीची जी वरची स्किन आहे ना ती काढायलाच लागते, त्याशिवाय तुम्ही त्याचं काहीच करू शकत नाही. अशी कापून करू शकत नाही तिला. हे बघा 2 मुशी मस्त असे सोलून झालेत. आता ह्याच्यानंतर तुम्ही कशी पण कटिंग करा तुम्हाला पाहिजे तशी. कालवणासाठी, फ्रायसाठी किंवा कालवणासाठी बोला, तुम्हाला पाहिजे तशी कटिंग करू शकता. तिकडं व्हेजचा चालू आहे आणि इथे मच्छीची कटिंग चालू आहे. आता ही दुसरी मुशी आहे. 2 मुशी भरपूर झालेत, तिघेच आहोत खाणारे. बाकी सगळे आज गुरुवार असल्यामुळे सर्व उपासवाले आहेत. बघा इकडे ही सर्व एरिया आहे ना, ही बॅक बे एरिया आहे. आणि आम्ही भाऊच्या धक्क्यावर आहोत. ही पण आपली गाववाल्यांचीच बोट आहे. ही बघा, ही पण आपल्या गाववाले आहेत. तुम्हाला प्रॉपर कटिंग दाखवतोय मी.
होल मटणासारखे पीस. हां हे बघा जसं की मटणच कटिंग करतं ते बघा. मटणासारखे मस्त बोटे झाले आहेत ना तुकडे. इकडे एक साईडला आता भात चढवतात आहेत मामा. एक भातच करणार आहेत आता. त्यात तो हा जो टोप दिसतोय ना त्याच्यामध्ये सर्व भाजी शिजवून घेतलं आहेत. मटर वगैरे मटर फ्लावर वगैरे मिक्स आहे. काय जेवण होतं? आणि हा आता मोठ्या ह्याच्यामध्ये भात लावणार. एक भात करणार सर्व पुलावसारखा करणार पुलावसारखा. हो. चला मच्छी मावरा कापून झाला आपला. आता तुम्हाला ह्याची प्रॉपर रेसिपी पण दाखवतो की बोटीवर जेवण कशा प्रकारे करतात आणि बोटीवर कालवण कसा करतात ते पण मी तुम्हाला दाखवतो. मला सेटिंगच तर ह्याच्या अगोदर आपले भरपूर व्हिडिओ आहेत बोटीवरचे. आपण कशा प्रकारे जेवण केलं आहे काय रेसिपी असते बोटीवरची ही सर्व मी तुम्हाला दाखवलं आहे. पण आत्ता पुन्हा एकदा दाखवतो की मोशीची जी रेसिपी करणार आहोत आपण ती पण तुम्हाला बोटीवरची मी दाखवतो. आणि इथं बघता आता हे बघा हे सर्व व्हेज आहेत. आता सर्व मी शिजवून घेतलेले आहेत. आणि इकडे आता भात ठेवला जातो आहे. किती माणसं आहेत रे टोटल? 9. मी पकडून 9. असे बोटीवर 8 माणसं आहेत आणि मी पकडून 9. तर एवढा भात ठेवलेला आहे. आता तो मी नंतर दाखवतो तुम्हाला सर्व झालं की. बघा कसं असते बोटीवरचं जेवण आहे ना. काय सगळं ते बघ एकदम मिक्स. त्यातलं काय मिक्स जिरा आणि राई. जिरा आणि राई हे बघा. हे आमचे गाववाले आहेत बोटीत सगळे. आता त्यांचं जेवण होऊन जेवून झोपले आणि आमचं जेवण आता होतं आहे. हळद गरम मसाला बघा काय काय बोटीमध्ये असते ते सगळं आपल्या घरगुती सारखा. घरगुती किचन आपलं असं सर्व किचनचं सर्व असतं बोटीमध्ये. ही आता आली सगळी सब्जी भाजी. काय त्यातला मिक्स आहे मटर फ्लावर भोपली मिरची मिक्स आहे ना मस्त. आता ह्याची ग्रेव्ही करायची आपल्याला. ग्रेव्ही करून झाली की इकडे बघताय भात पूर्ण काढतोय. भात आहे ना थंड होण्यासाठी बघा पूर्ण सर्व. आता हे जेवढी पण ताटं दिसतात ना त्याच्यामध्ये सर्व भात काढणार आणि ते मस्त असं सुट्टा करणार थंड करणार. आणि मग ही ग्रेव्ही झाली की मग त्या भातामध्ये टाकायची आहे. म्हणजेच एक प्रकारचं एक बिर्याणी टाईप करायचं आहे. मसाला तिखट मसाला. तिखट मसाला ना. मुंबई गाडी करून आले मेरे नको पाहिजे तर हे बघा आता इथे सगळं मिक्सिंगचं काम चालू आहे. एक भात बनवायचं आहे बिर्याणी टाईप आणि हे सगळं इथे चालू आहे. हे बघा तर हे सर्व असंच करणार. ते बघा तिकडे पण तो पण भात आहे आणि ही जी भाजी आहे ती पण सर्व आता मिक्स करायची आहे. ह्याला बोलतात एक भात.
आपल्या चिमल्या पण टाक एकदा. छान आहे वाघ. नाही जमलेलं. टाक सगळं सर. भात जास्त हे कमी आहे, हे भरा भरा असं तरी चाललं असतं. तर आता हे व्हेजवाल्यांचं झालं आहे जवळजवळ किती 6 जण व्हेजवाले आहेत. तर हे व्हेजवाल्यांचं झालं आहे. आणि आता आपलं कालवण आहे तिकडे, कालवण आता व्हायचं आहे. ते कालवणची रेसिपी दाखवतो मी तुम्हाला. आपण ते त्याने पोट नाही भरे झालं नको पोट ना शूटिंग करते आहे. तुझ्याला तू बोलतेस आहे. रामबंधू लोणचा आणि पापड चितले बंधू. तुमची बिर्याणी झाली. आता आमचं मटण होते, मटण मुशीचं मटण आहे ना, एक नंबर. बघा कसं आहे बोटीतलं जेवण, बघा कसं आहे प्रॉपर घरच्यासारखं. आणि घरच्यापेक्षा पापड वगैरे इथं हे आहेत आपले मुशी कापलेले. इकडे योगेश जेवतोय, बाकीचे सर्व इकडे कामं करते ते बघा. हॅलो. तर ही आपली मेन रेसिपी आहे बघा, मुशीचा कालवण. म्हणजे एक प्रकारचं तुम्ही मटनच बोला, एवढी टेस्टी असते मुशी. शार्क फिश. बांगडू मुशी पाहिजे. आणि आज सकाळी काय भेटला? थोडा रस्सा असला तर बरं होईल. बस कोण आलतीचे बोलते वायसा मावरा नाही आलतीचे बोलते त्यासाठी थांबवलं. हॅलो हॅलो बाबू फक्त 5 मिनटं शिजवायचं, जास्त नाही ना. 5 मिनटं बस ना. 5 मिनटात आता आपला कालवण रेडी होईल बघा. चला तर भात वगैरे तयारच आहे. भात इकडे रेडी आहे, पापड पण झाला आहे. बाकी इकडे तयारी सर्व आहे, जेवायची ताटं वगैरे घेतलेले आहे. आणि इकडे कालवण आता रेडी झालं आहे. चला आता जेवायला बसूया थोड्या वेळात. इथं कालवण चालू आहे. आणि इकडे बघा बोटी बघा बाहेर, हे बघा. घरात नाही गेलो तुम्हाला. घरात नाही गेलो. दारू येत असा ते हॉर्न देतात. तर मंडळी हे बघा मस्त असं जेवण झालं आहे. मुशीचा कालवण आहे जेवायलाच, आणि पापड आहे. आणि जबरदस्त असा रेसिपी आपली झालेली आहे आजची, बोटीवरचं जेवण. तर मस्त आता जेवायला बसलो, तुम्ही पण या जेवायला. तर हे बघा मस्त असं आजचं जेवण आहे. पापड, लोणचं, मुशीचा कालवण आणि हा भाजी वगैरे टाकून असं एक भात केलेलं आहे. हे बघा एक नंबर असं जेवण झालं आहे बोटीवरचं. ठीक आहे तर चला दबकवून घे. काय बोल दबकवून घे. चल सुरुवात जेवायला. टपकावून घेऊन म्हणजे पोटभर जेवा असा विषय आहे. ठीक आहे तर जेवण वगैरे झालेलं आहे मस्त. तुम्ही रेसिपी पूर्ण बघितलात आणि आता जेवायला बसलो. तुम्ही पण या सर्व जेवायला. कोण आहे? रामा. तू आहेस? मी आहे. दत्ताचे आपला. एक नंबर झालं जेवण मामा. कालवण एक नंबर झाला मस्त.
बघा मटणापेक्षा एक नंबर झाली आहे टेस्ट. बोटीवरचं जेवण आहे ना जेवायलाच लय भारी मजा येतं. कसं म्हणजे मला नाही मत कांजी भूक लागली बोल जेवू देत पहिला. नाही चालेल विचार चालेल. हे व्हेजवाले आहेत सर्व इकडे बघा. आणि 6 जण व्हेजवाले आहेत. आज गुरुवार आहे. 6 जण व्हेजवाले आहेत. दोन नागवांच्या मध्ये बसलोय मी. इकडे गणेश नागवा आहे, इकडे मोरेश नागवा आहे आणि व्हिडिओ शूट करते तो योगेश नागवा आहे. चला तर हा व्हिडिओ आता इथे थांबवतोय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. ठीक आहे, चला टाटा बाय बाय. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.